तिने बाबांना वेळोवेळी साथ दिलं आणि या भगवंताची प्राप्ती केली. शिवबंधूंनो, जेव्हा महानतेकी बाबा जुमदेवजी बसले होते, त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे रमेशजी ठुबरीकर आणि एक सेवक बाबासोबत निवांत बसले होते. त्यावेळेस महानतेकी बाबा जुमदेवजी रडू लागले. अहो, खूप रडू लागले. तेव्हा बाबाचे पुतणे रमेशजी ठुबरीकर साहेब यांनी बाबाला प्रश्न विचारला की बाबा, आप क्यों रो रहे हो? तेव्हा बाबांनी म्हटलं की माझा जाण्याचा वेळ आलेला आहे. प्रत्येक ज्ञानी माणसाला मरणाची वेळ दिसत असते. त्याचप्रमाणे महानतेकी बाबा जुमदेवजीला दिसू लागलं की माझा अंतकाळ हा जवळ आलेला आहे. तेव्हा सेवक रडू लागले. बाबाही रडत होते आणि ते दोघेही सेवक बाबाचे पुतणेही सुद्धा रडत होते. तेव्हा रमेशजी ठुबरीकर साहेबांनी बाबाला प्रश्न विचारला की बाबा, यातून काहीतरी मार्ग काढा, कारण की आम्हाला तुमची गरज आहे बाबा. तेव्हा महानतेकी बाबा जुमदेवजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही भवनामध्ये मीटिंग लावा, चर्चा बैठक लावा. तिथं चर्चा बैठक लावल्यानंतर आपण एक परमेश्वराला विनंती करू आणि विनंतीला योग देतील. हे महानतेकी बाबा जुमदेवजीने सांगितलं. तेव्हा भवनामध्ये चर्चा बैठक ठेवण्यात आली. सर्व सेवकांनी परमेश्वराला एकच विनंती केली की हे भगवान बाबा हनुमानची आम्हाला महानतेकी बाबा जुमदेवजीची गरज आहे, त्यांना आमच्यापर्यंत राहू द्या. भगवंतानं ऐकलं. त्यावेळेस महानतेकी बाबा जुमदेवजीची वेळ आली होती शिवबंधूंनो, पण भगवंतानं ऐकलं आणि बाबा 3 महिने सर्व सेवकासाठी घालवलं. पण म्हणतात ना, पृथ्वीवर जो कोणी येतो त्याला वरती जाणेच आहे. त्या म्हणीप्रमाणे महानतेकी बाबा जुमदेवजी यांची 3 महिन्यानंतर पुन्हा तब्येत खालावली. शिवबंधूंनो, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आला होता बाबांचा, आणि बाबाचा ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळेस महानतेकी बाबा जुमदेवजी यांचे सुपुत्र डॉक्टर मनोजी ठुबरीकर हे सुद्धा भारतामध्ये आले होते आणि जवळच त्यांच्या एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्याचे ठरवले होते. पण नियतीला ते सुद्धा मान्य नव्हतं. ऑपरेशन थिएटर नेल्यानंतर ऑटोमॅटिक जी मशीन असते ती मशीन बंद पडली. बाबाचं ऑपरेशन होऊ शकलं नाही. कदाचित त्या परमेश्वराला मान्य नसेल. उर्वरित बाबाचे जे दिवस होते ते कदाचित बाबांचे जे चिरंजीव आहे डॉक्टर मनोजी ठुबरीकर यांच्या हातून सेवा घडवावी म्हणून कदाचित ती मशीन सुद्धा बंद झाली असेल. म्हणून डॉक्टर मनोजी ठुबरीकर यांनी निर्णय घेतला की बाबाला आणि आईला सरळ अमेरिकेमध्ये नेऊन त्यांचं ऑपरेशन करून घ्यायचं हे बाबांच्या चिरंजीवानी ठरविलं. आणि शिवबंधूंनो, महानतेकी बाबा जुमदेवजीचे चिरंजीव डॉक्टर मनोज ठुबरीकर यांनी बाबाला आणि आईला सरळ अमेरिकेला नेलं आणि अमेरिकेमध्ये नेल्यानंतर त्यांचा ऑपरेशन झाला. वेळ आली होती बाबाची. शिवबंधूंनो, त्यावेळेस मातोश्री वाराणसी आई जेव्हा दवाखान्यात गेली, बाबाला मूर्ती जबरदस्त पाहून आईच बेशुद्ध पडली. शिवबंधूंनो, आईच बेशुद्ध पडली. त्यावेळेस पासून आई अज्ञानवासातच राहिली. शिवबंधूंनो, याचं मागचं कारण आहे, कारण बाबाची वेळ झालेली होती. शिवबंधूंनो, पण मातोश्री वाराणसी आईनं त्या भगवंताला विनंती केली की हे भगवान बाबा हनुमानजी, माझी खरंच या सेवकांना नाही, सेवकांना गरज आहे तर त्या महानतेकी बाबा जुमदेवजीची. आईनं त्या परमेश्वराला विनंती केली की हे भगवान बाबा हनुमानजी, माझे आयुष्य त्या महानतेकी बाबा जुमदेवजीला द्या, माझ्या पतिरायाला द्या. आणि भगवंतानं
ती विनंती मान्य केली. शिवबंधू बाबा आई त्यावेळेस पासून मूर्छितच जवळपास 3 महिने बाबाचे चिरंजीव डॉक्टर मनोजी ठुबरीकर यांच्याकडेच राहिले. आणि नंतर जेव्हा नागपूरला आईला आणला, ती दिवस होते 31 जुलै 1990 रोजी आई आपल्यामधून निघून गेली. शिव अशी ती माय माऊली की तिनं आपलं आयुष्य या सेवकांसाठी महानपैकी बाबा झुंबे गेला. अच्छा माय माऊलीसाठी एक सुंदर गीत तुम्हासमोर गात. म्हणून काय म्हणत आहे ती माय माऊली, काय म्हणत आहे? माझ देवर हातो ग या मनाच्या दरबारी, माझ देवर हातो ग या मनाच्या दरबारी. मने वारा नसी आई, मने वारा नसी आई, धनी माझे दरबारी, मने वारा नसी आई, धनी माझे दरबारी. माझा देवर हातो या मनाच्या दरबारी, माझा देवर हातो या मनाच्या दरबारी. मने वारा नदी आई, धनी माझे दरबारी, मने वारा नदी आई, धनी माझे दरबारी. बाबाची पुण्याई आज बदरी आलिया, आई बाबाची पुण्याई आज बदरी आलिया, माय बाबाची पुण्याई आज बदरी आलिया, माय बाबाची पुण्याई आज बदरी आलिया. मी बनून धावली घरा सुखी राहिया, मी बनून धावली मने वाराणसी आई, धनी माझे दरबारी, मने वाराणसी आई, धनी माझे दरबारी, मने वाराणसी आई, धनी माझे दरबारी. माझा देवर हातो ग या मनाच्या दरबारी, माझा देवर हातो ग या मनाच्या दरबारी. मने वाराणसी आई, मने वाराणसी आई, धनी माझे दरबारी, मने वाराणसी आई, धनी माझे दरबारी.
धनी माझे कारभारी मने वाराणसी आई धनी माझे कारभारी मने वाराणसी आई धनी माझे कारभारी मातोश्री वाराणसी आई आपल्या एका मुलाची आई आहे का? आज हजारो सेवकाची आई आज वाराणसी आई आहे. हो म्हणूनच त्या माय माऊलीला मातोश्रीचं दर्शन म्हणून मी काय म्हणत आहे नाही एकल्या पोराची झाली चौकाची ती आई नाही एकल्या पोराची झाली चौकाची ती आई नाही एकल्या पोराची झाली चौकाची ती आई नाही एकल्या पोराची झाली चौकाची मातोश्री झाला ही तर पुण्याची पुण्याई मातोश्री झाला ही तर पुण्याची पुण्याई शब्दाला जपणारी शब्दाला जपणारी मने वाराणसी आई मने वाराणसी आई धनी माझे कारभारी मने वाराणसी आई धनी माझे कारभारी मने वाराणसी आई धनी माझे कारभारी माझे देवी राहतो या मनाच्या दरबारी माझे देव राहतो या मनाच्या दरबारी मने वाराणसी आई मने वाराणसी आई धनी माझे कारभारी मने वाराणसी आई धनी माझे कारभारी मने वाराणसी आई धनी माझे कारभारी वाराणसी आई धनी माझे कारभारी मने वाराणसी आई धनी माझे कारभारी कारभारी